मोक्षभूमी म्हणून ओळखली जाणारी काशी नगरी, याच काशीमध्ये गंगा नदीच्या पश्चिम तीरावरती स्थित असलेले एक पावन क्षेत्र म्हणजेच काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. तर नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व आपला आजचा ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला अशी कळून येते की एकेकाळी ब्रह्म व श्री विष्णू यांच्यामध्ये भांडण झाले होते की त्या दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण आहे. व हाच वाद सोडवण्याकरिता महादेव हे एका ज्योतिस्तंभाच्या स्वरूपामध्ये तिथे प्रकट झाले व त्यांना त्या ज्योतिस्तंभाची शेवट व सुरुवात शोधण्यास सांगितले. त्या ज्योतिस्तंभाची शेवट शोधण्याकरिता श्री विष्णू निघाले व त्याचबरोबर ब्रह्मदेव हे त्या ज्योतिस्तंभाची सुरुवात शोधण्यास निघाले. काही वेळानंतर श्री विष्णू परतले व त्यांनी आपला पराजय मान्य केला व हे सुद्धा मान्य केले की त्यांना त्या ज्योतिस्तंभाचे शेवट मिळाले नाही. परंतु जेव्हा ब्रह्मदेव परतले त्यांनी स्वतःला सर्वश्रेष्ठ दाखवण्याकरिता खोटे सांगितले व त्याने सांगितले की त्यांना त्या ज्योतिस्तंभाची सुरुवात भेटली आहे. याच गोष्टीवरतून महादेव हे रागावले व त्याचबरोबर ब्रह्मदेवांना श्राप दिला की त्यांची पूजा या पृथ्वीवरती कुठेच होणार नाही. व त्याचबरोबर पृथ्वीवरती ज्या जागेवरती त्या ज्योतिस्तंभाने स्पर्श केला होता त्याच जागेवरती आज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे. तर मित्रांनो, जर आपण ह्या मंदिराचा इतिहास पाहिला तर हे मंदिर इतिहासामध्ये कित्येकदा उद्ध्वस्त करण्यात आले, परंतु तेवढ्याच वेळा ते पुन्हा एकदा बांधण्यातसुद्धा आले. आताचे जे मंदिर आहे ते इसवी सन 1780 साली महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा बांधलेले आहे. व त्याचबरोबर या काशी विश्वनाथ मंदिराचे कळस जे आहे ते सोन्याने मढवलेले आहे. या मंदिरामध्ये या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने कर्मबंधनापासून मुक्ती भेटते व त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओपुरता एवढंच. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या इतिहासासोबत कथेसोबत. तोपर्यंत जय श्री महाकाल.